शंभर आले गेले किती शंभर। जय शिवराय। आजच्या या विजयी संकल्प मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते, तरुणांसाठी जेव्हा सगळं काही संपलेलं असतं, भिंतीला पाठ लागलेली असती, तेव्हा संकटासमोर शरण जायचं की पूर्ण ताकदीनिशी लढून संकटाला पायाखाली घ्यायचं, ते लढायचं कसं असतं ते शिकवणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी राज्यपाल, माजी खासदार, आपले मार्गदर्शक श्रीनिवासजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या नेत्या, महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, माधवरावजी किन्हाळकर, ज्यांचं घणाघाती भाषण आपण ऐकलं, ते युवकांचं प्रेरणास्थान रोहितदादा पवार, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, प्रवक्ते विकासजी लवांडे, रविकांतजी बर्फे, आजमभाई पानसरे, अजित भाऊ गव्हाणे, शहराचे युवकांचे अध्यक्ष इम्रानभाई शेख, शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे, महिलांच्या अध्यक्षा ज्योतिताई निंबाळकर, सुमनताई पवळे, सुधीरजी मुंगसे, मानवजी कांबळे, मारुतीजी भापकर, आणि ज्यांचं मनापासून खरं तर कौतुक केलं पाहिजे, त्याचं कारण पुढे सांगतो, त्या सुलक्षणाताई शिलवंत, उपस्थित असणारे सगळे व्यासपीठावरील सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, खरं तर विजयी संकल्प मेळावा म्हणत असताना थोडंसं मागं सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे, कारण लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत असताना लोकसभेच्या निवडणुकीचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगा खांद्यावर असताना हा पुन्हा गुलाल अंगावर घ्यावा या भावनेतून हा विजयी संकल्प मेळावा घेतला गेलाय। पण जेव्हा लोकसभेची